आपण पाहूया मनमोहन सिंग यांच्याविषयीची अधिक माहिती। मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात पाकिस्तानातल्या गाह या गावी झाला होता। 1952 मध्ये ते पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए झाले आणि केम्ब्रिज विद्यापीठात त्यांना 1954 साली सेंट जॉन्स कॉलेजमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट्स पुरस्कार मिळाला। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं होतं। ऑक्सफर्ड विद्यापीठाची त्यांनी डीफिल आणि डिलीट तसंच पीएचडी ही 1957 साली मिळवली। 1971 साली मनमोहन सिंगांनी भारत सरकारसाठी काम करण्याला सुरुवात केली। त्यांनी प्रशासनात विविध पदांवर जबाबदारी सांभाळली। 1971 ते 72 या कालावधीत ते परराष्ट्र व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार होते। 1972 ते 76 या काळात अर्थ खात्याचे मुख्य आर्थिक सल्लागार ही जबाबदारी त्यांनी सांभाळली। 1976 ते 1980 या काळात रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। 1980 ते 1982 या 2 वर्षात त्यांनी नियोजन आयोगाचं सदस्यपद भूषवलं। 1982 ते 1985 या काळात मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि 1985 ते 1990 या काळात नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। 1990 ते 1991 या वर्षभरात त्यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळली आणि 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात त्यांनी भारताचं पंतप्रधान पद भूषवलं। मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतले महत्त्वाचे मुद्दे अर्थव्यवस्थेचा सरदार या नात्यानं त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली। 1991 साली वाणिज्य मंत्रालयात ते आर्थिक सल्लागार होते। अर्थ मंत्रालयात सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार। 1991 ते 96 या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं। नरसिंह राव यांच्या सरकारात ते पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आणि अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा जो पराक्रम त्यांनी गाजवला त्याच्यावरच आज देशाची उभारणी झालेली आहे। बंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला सावरण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली। आणि आता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत।